सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 2 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही स्टोरी जर आवडत असेल, इंटरेस्ट वाटत असेल तर कृपया मला कळवा. आता रोशन रोहितला म्हणाला की दादा तू लग्न कर ना, कारण तुझं लग्न झालं तर माझं लग्न होईल. माझी गर्लफ्रेंड कधीच तयार आहे माझ्यासोबत लग्न करायला आणि ती मला सतत विचारते की रोशन आपण लग्न कधी करायचं. आणि रोहित म्हणाला मग मी तुला एक फुकटचा सल्ला देऊ का, तू सरळ तिकडे जाऊन लव्ह मॅरेज करून टाक. माझी वाट बघू नकोस, कारण काहीही फायदा होणार नाही. आणि आता रोहित असं म्हणाला आणि त्याच्याच पाठीमागं उभ्या असलेल्या मल्हाररावांनी ते ऐकलं आणि रोशनने त्यांना बघितलं. रोशन घाबरला आणि आता पुन्हा काही खरं नाही. रोहित आणि मल्हारराव यांच्यामध्ये पुन्हा खडाजंगी होणार असं त्याला वाटलं. आणि रोहित रोशनला म्हणाला का रे, काय झालं? मी काय म्हणतोय माझं ऐक आणि तू तुझा आनंद शोध. इथे यांच्या नादी लागत बसू नको, तुझा टाइमपास होईल. मल्हारराव सूर्यवंशी तुझं कधीच ऐकणार नाहीत. आणि रोशन हळूच म्हणाला दादा गप्प बस, बाबा मागेच आहेत. आणि रोहित म्हणाला हो का, मग असू दे ना, मी कोणाला घाबरत नाही. मी काय खोटं बोलतो का? आणि आता मल्हारराव त्याच्या समोर आले आणि म्हणाले गप्प बस, तुला लाज वाटते का असं काहीतरी बोलायला? तुला तुझ्या घराण्याची अब्रूची चाड नाही आणि छोट्या भावाला असं काहीतरी चुकीचं शिकवतोस का? तुला आमच्या नावाला काळीमा फासायची आहे का? आता रोहितसुद्धा त्यांच्याकडे बघून म्हणाला तो लव्ह मॅरेज करतोय, प्रेम विवाह, यात घराण्याला काळीमा फासायचं काय काम आहे? आणि तुमच्या उच्च कुळातल्या घराण्याची लगेच अब्रू गेली का? ज्याला त्याला तुम्ही खुश का राहू देत नाही? प्रत्येकाच्या स्वप्नांच्या आड तुम्ही का येता? असं रोहित चिडून म्हणाला. आणि मल्हारराव म्हणाले गप्प बस, खबरदार जर माझ्यावर खोटे आरोप केले तर मी कधीच कोणाच्या स्वप्नांच्या आड आलो नाही. तुझ्या डोक्यात होतं ते खूळ होतं आणि ते पूर्ण होऊ दिलं नाही. याचा अर्थ मी स्वप्नांच्या आड आलो का? आणि रोहित म्हणाला ते माझं खूळ नव्हतं, ते माझं स्वप्न होतं जे तुम्ही पूर्ण नाही होऊ दिलं. आणि मल्हारराव म्हणाले कसा पूर्ण होऊ देऊ तुला तुझं स्वप्न? मी इतका मोठा व्याप वाढवून ठेवला आहे तो कोणासाठी? आणि तू तुझ्या मनाचं करतोस म्हणून हा रोशनसुद्धा त्याच्या मनाचं करतोय. मी तुझ्यामुळे त्याला काही बोलू शकत नाही. तुम्ही तिघांनीसुद्धा एक मोठं उद्योजक व्हावं असं माझंही स्वप्न आहे आणि तू मात्र माझ्या स्वप्नांना सुरुंग लावलास. आणि रोहित आता हसला आणि म्हणाला मग कसं वाटतंय तुम्हाला जेव्हा स्वतःची स्वप्न पूर्ण होत नाहीत? तुम्ही माझं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही म्हणून मी सुद्धा तुमचं स्वप्न कधीच पूर्ण करणार नाही, लक्षात ठेवा. मोठा उद्योजक, सुखी संसार हेच बघायचं आहे ना तुम्हाला माझ्याकडून, तर ते इम्पॉसिबल आहे. आणि माझं ऐकाल तर रोशनला लग्न करू द्या, माझी वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. मी माझा निर्णय बदलणार नाही. आणि मल्हारराव म्हणाले हे शक्य नाही. रोशन तू कान उघडून ऐक, याच्यामुळे तू मनमानी करतोस ना, मग माझं तू ऐक. जेव्हा याचं लग्न होईल तेव्हा तुझंसुद्धा लग्न होईल. ज्या क्रमाने तुम्ही जन्माला आला ना त्याचप्रमाणे तुमची लग्न होतील. आणि रोशन तुझं लग्न तुला आवडणाऱ्या मुलीसोबतच होईल हे मी तुला वचन देतो. आणि इथेच फार थाटामाटात होईल सूर्यवंशींच्या घराण्याला आणि अब्रूला शोभेल असंच. मी तुझ्या प्रेमाच्या आड येणार नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं प्रेम मिळावं हीच माझी अपेक्षा आहे. पण माझी हीच अट आहे की तुझं लग्न रोहित नंतरच होईल, असं मल्हारराव ठामपणे म्हणाले. आणि रोशनला आता त्यातल्या त्यात बरं वाटलं. पण आता रोहित हो म्हणे ना, त्यामुळे त्याचा वेळ वाया जात होता. तिकडे त्याची गर्लफ्रेंड सोनम लग्न कर म्हणून मागे लागली होती आणि तिला थांबवता थांबवता याच्या नाकी नऊ आले होते. आणि रोहित म्हणाला अच्छा, प्रत्येकाचं प्रेम त्याला मिळू देता का तुम्ही? मग माझं प्रेम जे होतं मिलिटरीमध्ये जाण्याचं ते तुम्ही पूर्ण का होऊ दिलं नाही? मल्हारराव म्हणाले नाहीच, तू दुसरा कोणताही हट्ट कर तो सोडून. आणि रोहित वैतागून म्हणाला मग मलाही दुसरा कुठलाच हक्क नाही आणि हट्टसुद्धा नाही ते सोडून. माझ्या स्वप्नांच्या आड येताना तुम्ही का मला वेटीस पकडता? का तुम्ही छळताय मला? मला लग्न नाही करायचं, मला या सगळ्या गोष्टीमध्ये नाही अडकायचं. आणि आता इतक्यात सपनं आली आणि मल्हारराव रोहितला म्हणाले आता गप्प बस, नव्या सुनेसमोर हे वाद नकोत, तुझ्याशी मी नंतर बोलतो. आणि रोहित चिडून म्हणाला
त्यापेक्षा कधीच बोलू नका. या विषयावर काजल माझा निर्णय बदलणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. कारण मी सुद्धा तुमचाच मुलगा आहे बाबा. माझ्या अंगात तुमचं रक्त आहे आणि मी तुमच्यापेक्षा जास्त हट्टी आहे. असं म्हणून रोहित तिथून निघून गेला आणि मल्हारराव त्याला हाका मारत म्हणाले, रोहित, रोहित. पण रोहितने काहीच ऐकून न देता सरळ गाडी काढली आणि निघून गेला. आणि जानकी म्हणाली, शांत व्हा ना तुम्ही. त्याच्या थोडंसं मनासारखं होऊ दे काही दिवस. त्याच्या मनासारखं झालं नाही म्हणून तो चिडला आहे. आणि मल्हारराव म्हणाले, आता झाली ना त्याला 5-6 वर्ष, अजून किती दिवस तेच तेच उगाळत बसणार आहे हा. आता ती वेळ निघून गेली आणि लग्न करणार नाही मग भगवी वस्त्र घेऊन हिमालयात जा म्हणावं. आणि रोशन तुला सांगितले ते लक्षात ठेव. तू सुद्धा तुझ्या बापाच्या विरोधात जाशील का? तुम्हा मुलांना हवं ते करण्याची सूट दिली म्हणून तुम्ही असं माझ्यावर सूड उगवताय का? रोशन म्हणाला, नाही बाबा, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. मी त्याला म्हणवतोय ना, दादा नक्की ऐकेल. आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. त्याचे फ्रेंड्ससुद्धा त्याला सांगतात. तुम्ही काळजी नका करू. आणि तुम्ही मला वचन दिलंत ना की माझं लग्न सोनमसोबत होईल, मग मला काळजी नाही. पण बाबा मला एक सांगा, तुम्ही दादाला मिलिटरीत का नाही जाऊ दिलं हो? नाव काढलं की चिडतो. तुम्ही चिडता का? आणि मल्हाररावांना त्यांचा भूतकाळ आठवला आणि ते काहीसे भूतकाळात हरवले. त्यांच्या भूतकाळातील कटू आठवणी त्यांना नकोशा झाल्या होत्या आणि ते तिथून काही नाही असं म्हणून निघून गेले. मग आता सपना घरात आली. नुसती दवाखान्यात गेली आणि तिथं जाऊन मी आता ठीक आहे असं म्हणून परत आली. मग आता असेच दिवस जात होते. सपना बेडवर झोपायची आणि राहुल सोफ्यावर झोपायचा. तिनं त्याला 8 दिवसाची मुदत मागून घेतली होती. त्यामुळे रोहितलासुद्धा इकडे तिने 8 दिवसाची मुदत दिली होती त्याचा निर्णय सांगायला. आणि त्यातले 2च दिवस शिल्लक होते. घरी येऊन काय करायचं म्हणून राहुल ऑफिसमध्येच काम करत बसायचा आणि खूप थकल्यानंतर घरी यायचा. घरच्यांना दाखवण्यासाठी त्या बेडरूममध्ये जायचा तो, पण खरं तर त्या बेडरूमकडे वळताना त्याचे पाय थांबायचे. त्याला तिकडे जाऊ वाटत नव्हतं, कारण त्याची स्वतःची बायको, तीसुद्धा इतकी सुंदर सपना त्याच्यासमोर असायची आणि तो तिला हातही लावू शकत नव्हता. आणि ती का असं करते हे त्याला कळत नव्हतं. आजही असाच राहुल रात्री खूप उशिरा आला. त्यावेळी सपना खिडकी उघडी ठेवून झोपली होती आणि खिडकीतून येणाऱ्या मंद मंद वाऱ्यामुळे तिचे केस हवेवर उडत होते आणि तिच्या तोंडावर आले होते. नाजूक ओठ आणि चाफेकळी नाक असलेली सपना अगदी लावण्यवतीसारखी दिसत होती. कॉलेजमध्ये असताना तर अनेक जण तिच्या सौंदर्याचे दिवाणे होतेच, पण सपना मात्र रोहितच्या मागे लागली होती. तशी ती फारच बिघडलेली वगैरे नव्हती. एकनिष्ठ प्रेमातलीच होती आणि रोहितच तिला आवडायचा. आणि खरं तर तिनंच चुकीच्या माणसावर जीव लावला आणि त्यालाच मिळवण्याचा हट्ट करण्याच्या नादात ती राहुलला दुःख देत होती आणि हे तिला मात्र कळत नव्हतं. तिचे दोन्ही हात पोटावर होते. तलम रेशमी असा गाऊन घालून ती झोपली होती. आता राहुल आला आणि फ्रेश होऊन बाहेर आल्यानंतर सोफ्यावर झोपताना त्याला ब्लँकेट हवं होतं आणि ब्लँकेट स्वप्नाच्या पायात होतं. आज तिनं ते सोफ्यावर टाकलंच नव्हतं. मग तो ब्लँकेट घ्यायला गेला आणि त्याचं लक्ष तिच्या नाजूक गोऱ्या लाल नेलपेंट लावलेल्या पायाकडे गेलं आणि तिचं नख बघूनसुद्धा राहुलच्या शरीरात खूप हलचल व्हायला लागली आणि त्याचा हात तिच्या पायांना स्पर्श करण्यासाठी पुढे आला आणि एक क्षण तो जाग्यावरच थांबला. त्याच्या डोळ्यात तिच्या सौंदर्याची नशा न मावून डोळे खूप जड झाले होते आणि छातीची हृदय धडधड वाढत होती आणि तिला स्पर्श करू की नको असं त्याला वाटलं. एक मन म्हणत होतं, तिच्या मर्जीविरोधात तिला स्पर्श करायला नको राहुल, ती नक्कीच तयार होईल. आणि त्याचं दुसरं मन म्हणायचं, कदाचित ती तयार असेल, पण ती लाजत असेल. काय हरकत आहे एकदा ट्राय करायला? ती कोणी परकी थोडीच आहे, बायको आहे माझी ती. असं म्हणून त्यानं हळूच घाबरत घाबरत तिच्या पायानं स्पर्श केला. तसं झोपलेल्या सपनाच्या पापणी हलल्या. तिनं हळूच तो पाय दुसऱ्या पायाला घासून फार मादकपणे वर घेतला आणि राहुलनं तिचे एक्सप्रेशन बघितले आणि त्यानं पुन्हा दुसऱ्या पायाला हळूच टच केला आणि सपनानं आता तोही पाय दुसऱ्या पायावर घासून थोडीशी नाजूक मादक हळूवार हालचाल केली आणि तिची ती झोपेतली मादक कोवळी अदा सुद्धा राहुलला वेड लावून गेली आणि सपना पुन्हा एका कुशीवर झोपली. तिनं तिचा एक हात मांडीवर ठेवला आणि हिरवा चुडा घातलेल्या
आणि मध्ये मध्ये सोन्याच्या बांगड्या घातलेला तिचा तो हात उगीचच त्याला खूप जड झाल्यासारखं वाटला त्या बांगड्यांच्या ओझ्यानं. कारण ती इतकी नाजूक होती की हे ओझं नको तिच्या अंगावर असं त्याला वाटलं. आणि आता तो तिथेच खाली बसला तिच्या शेजारी आणि त्यानं तिच्या हातावर सुद्धा हळूच स्पर्श केला आणि तोच हात फिरवत फिरवत तिच्या खांद्यापर्यंत आला. एक बोट हळूच तिच्या मानेवर आणि कानाच्या मागं कानाच्या पाकळीवरून फिरवलं आणि आता सपना थोडी गालात हसली. कदाचित तिच्या स्वप्नामध्ये आता रोहित असावा आणि तोच तिला असा स्पर्श करतोय असं तिला वाटत होतं आणि प्रत्यक्षात मात्र राहुलच होता. आणि तिच्या गालांवर ओठांवर हसू बघून राहुलला बरं वाटलं. त्यानं तिला स्वतःकडं वळवली आणि तिच्या गालावरून त्याची उलटी 2 बोटं फिरवली. तशी स्वप्नानं तिची मान त्या दिशेनं वळवली आणि पुन्हा गालात हसली आणि झोपेत तिनं त्याचा हात पकडला आणि पोटावर ठेवला. राहुलला वाटलं की आता तिची संमती आहे म्हणून त्यानं हळूच तिची कंबर दाबली. तसं स्वप्नानं उतावीळ होऊन तिची छातीचा भाग उचलला आणि तिचे ओठ एकमेकांपासून अलग झाले. राहुलला वाटलं की आता ती तयार आहे म्हणून तो पुन्हा त्याचे ओठ तिच्या ओठांच्या दिशेनं घेऊन गेला आणि त्यानं तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवले आणि पुन्हा मागे सरकला. सपना आता हसत होती आणि खरंच तिला वाटत होतं की तो रोहितच आहे. तिनं पुन्हा झोपेतच त्याचा गाल हातात घेतला आणि त्याला आणखीन खाली ओढला आणि ती पुन्हा त्याच्या ओठांच्या दिशेने ओठ घेऊन निघाली आणि तिनं त्याच्या तोंडामध्ये तोंड घालून किस करायला सुरुवात केली. राहुलला तर आता खूप आनंद झाला होता आणि अख्खा स्वर्ग हातात आल्यासारखं वाटत होतं. आता बराच वेळ दोघेही एकमेकांना किस करतच होते आणि सपनानं आता हळूच तिचे डोळे उघडले आणि तिला म्हणायचं होतं की रोहित आय लव्ह यू आणि ती म्हणाली सुद्धा आय लव्ह यू आणि तिनं डोळे उघडले आणि तिच्यासमोर राहुल होता. तशी ती फार दचकली. राहुल आता थांबत नव्हता. तिच्या मानेवर छातीच्या बाजूने किस करत निघाला होता आणि आता आपण हे काय करून बसलो हे सपनाला कळेना. तिला राहुलला थांबवायचा होता पण कसं हे तिला कळेना. दोघांचा पहिला किस तर झाला होता. त्याचा तिच्यावर अधिकार होता. तो स्वभावानं चांगला होता म्हणून जबरदस्ती करत नव्हता आणि त्याचाही असा वारंवार अपमान करणं तिला योग्य वाटत नव्हतं. पण तिचं मन त्याला नवरा म्हणून स्वीकारायला तयार नव्हतं. त्याचं काय? आता तो तिच्या अर्ध्या अंगावर येऊन तिच्या मानेमध्ये तोंड घालून किस करत होता आणि तिनं आता इकडे तिकडे बाजूला बघितलं. तिथेच पाण्याचा ग्लास होता आणि तिने तो ग्लास हाताने पाडला आणि राहुलला भानावर आणलं. तसा राहुल दचकून तिच्यापासून बाजूला झाला. सपनासुद्धा उठून बसली. तिने तिचे केस आणि कपडे सावरले आणि त्याच्याकडे पाठ करून म्हणाले, राहुल मी तुम्हाला सांगितलं होतं ना सोफ्यावर झोपा म्हणून. राहुल म्हणाला, सपना काय हरकत आहे, असं किती दिवस चालणार? मी तुला आवडतोय ना, मलाही तू खूप आवडतेस, प्लीज असं नको करूस. असं म्हणून तो पुन्हा तिच्या पाठीमागे जाऊन तिच्या पाठीला किस करायला लागला. सपनानं आता छातीजवळ हात घट्ट पकडले होते, डोळे झाकून घेतले होते. तिला ते सगळं नको होतं. ती तिथून उठली आणि खिडकीकडे गेली. खिडकी लावण्याचा बहाणा करत म्हणाली, राहुल प्लीज मला थोडा वेळ द्या. मी या सगळ्यासाठी अजून तयारच नाही. आणि राहुल म्हणाला, मग मला सांग ना, नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि मी अजून किती दिवस थांबायचं आहे? आणि सपना म्हणाली, मला माहीत नाही पण तुम्हाला थांबावं लागेल इतकं मात्र नक्की. आणि प्लीज पुन्हा माझ्याजवळ येऊ नका. तुम्ही चांगलं माणूस आहे म्हणून म्हणते. पुन्हा तुम्ही असं करणार नाही अशी आशा करते. असं म्हणून ती झोपली त्याच्याकडे पाठ करून आणि बेडच्या मधोमध आधीसारखीच झोपली, जेणेकरून त्यानं पुन्हा तिच्या शेजारी येऊ नये झोपायला म्हणून ती त्याला बेडवर जागा शिल्लक ठेवतच नव्हती. राहुलचा पुरुषार्थ आता खवळलेला होता, पण एका स्त्रीवर जबरदस्ती करून तो शांत करण्यातला तो नव्हता, कारण तसे संस्कार नव्हते त्यांच्यावर. तीनही भावांमध्ये रोहित जास्त तापट होता, अगदी बापाच्या तोडीस तोड. राहुल रोशन मात्र सौम्य स्वभावाचे होते आणि राहुल आता हाताच्या मुठी आवळून त्याचा अपमान गिळून पुन्हा खोलीच्या बाहेर आला आणि गार्डनमध्ये जाऊन बसला. हाताची घडी घालून विचार करत बसला आणि इकडे सपनासुद्धा पटकन झोपली. रोहितनं आता त्याच्या खिडकीतून राहुलला बघितलं आणि त्याचा उदास चेहरा बघून त्याला खूप वाईट वाटलं आणि त्याहून जास्त त्याला सपनाचा खूप राग आला.
आणि रोहित राहुलकडे गेला आणि म्हणाला, दादा तू आता इथे काय करतोस? राहुलने त्याचे पाणावलेले डोळे थोडेसे पुसले, थोडासा दीर्घ श्वास घेतला, भावना कंट्रोल करत म्हणाला, काही नाही रे, मोकळी हवा घ्यायला आलोय. पण रोहितला माहीत होतं की मॅटर काय आहे आणि तो मनातच म्हणाला, दादा मला माफ कर, हे सगळं माझ्यामुळं होतंय. तुझं लग्न झालं आणि तू किती खुश असायला हवास. तू खूप संयमी आहेस, शांत आहेस. तुझ्यासारखा माणूस मुलगा लाखात एक असतो. पण त्या मूर्ख बाईला कळेल तर शपथ ना. ती उगीच डोक्यात खूळ घेऊन बसली आहे. पण याहीपेक्षा दादा तुला तेव्हा किती वाईट वाटेल जेव्हा तुला कळेल की तुझी बायको तुझ्या सख्ख्या भावावर लट्टू आहे आणि त्याच्याच मागे फिरते. आणि जर ती म्हणते तसं मी जर केलं ना तर आमच्या घरात एकोप्याला तडा जाईल आणि तिची अट मान्य करणं कधीच शक्य नाही. तिला माझ्या दादासोबत संसार करावाच लागेल. मी त्या मूर्ख बाईचं ऐकणार नाहीच. आणि असं काय करू म्हणजे दादाचा संसार सुरू होईल, असा तो विचार करत होता. इतक्यात रोशन पाठीमागून आला आणि दोघाही भावांच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, राहुल दादा, रोहित दादा, माझी तुम्हाला काळजी आहे की नाही? राहुल आता खोटं खोटं हसून मागे वळला आणि रोशनचा कान पकडून म्हणाला, काय झालं? तुला काय कमी पडलं? पैसे हवेत का? आणि रोशन नाटक करत म्हणाला, दादा पैसे नको होत, बायको हवी. माझं पण आता वय झालं ना. किती झालं? 26. बाबा म्हणतात आधी तू जन्माला आला, मग रोहित दादा, मग मी, तसंच लग्नसुद्धा होणार. तुझं तर झालं, आता यानं केलं पाहिजे की नाही, मग माझं लग्न होईल. माझी सोनम खूप मागे लागले रे, नाहीतर ती म्हणते ब्रेकअप कर. दादा मला ती फार आवडते, मी नाही ब्रेकअप करू शकत. मला ती आयुष्यभरासाठी हवी आहे. आणि तिच्या घरातले सुद्धा मागं लागलेत लग्नासाठी. राहुल दादा तू सांग ना रोहित दादाला समजावून, तो तुझं ऐकेल. आता राहुल खूप प्रेमळ होता. सगळ्यांच्या बाजू समजावून घेऊन सगळ्यांच्या बाजूने बोलायचा. कुणाच्याच विरोधात बोलत नव्हता. आणि आता मल्हाररावांच्या विरोधात न बोलता, रोहितच्या विरोधात सुद्धा न बोलता तो रोहितच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, रोहित, बाकी कुणासाठीच नको, आपल्या रोशनकडे बघ. काय हरकत आहे विचार करायला? लग्न सगळेच करतात, तसंच तूही कर आणि खुश राहा. आणि रोहित राहुलकडे बघून म्हणाला, दादा तू खुश आहेस का ते आधी सांग. तसा राहुलचा चेहरा पडला आणि तो गप्प बसला. आणि रोहित म्हणाला, नाही ना उत्तर, मग तूच खुश नाही तर मग मी तरी काय लग्न करू. असं म्हणून रोहित आतमध्ये निघून गेला. आणि रोशन म्हणाला, हे बघ राहुल दादा, याचं असं असतं, काय करायचं तूच सांग. बाबा त्यांच्या मतावर ठाम आणि हा त्यांच्या विरोधात, मधल्यामध्ये माझं मरण आहे यार. आणि राहुल त्याला समजावं त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, सगळं ठीक होईल. जिथे जास्त प्रेम असतं ना तिथेच जास्त भांडण असतं, एवढे लक्षात ठेव. तू आणि मी मातृमुखी आहोत, आईसारखे शांत, आणि रोहित पितृमुखी आहे, बाबांसारखाच. म्हणून त्यांचे स्वभाव मिळते जुळते आहेत आणि पटत नाही. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? रोहितचं बाबांवर खूप जास्त प्रेम आहे आणि म्हणूनच बाबांना मायनर अटॅक आला आणि रोहितनं त्याच्या स्वप्नांवर पाणी पाडलं. नाहीतर बॅग भरून निघाला होता तो भरती होण्यासाठी, माहीत आहे ना. पण ऐन मोक्याच्या क्षणी त्यानं सगळं रद्द केलं फक्त बाबांसाठी आणि इथेच राहिलाय. पण राग मात्र अजून गेला नाही रे, तोही हळूहळू जाईलच की. आणि रोशन देवाकडे हात जोडून आकाशाकडे बघत म्हणाला, देवा, या रोहिट मॅनचा पटकन राग घालव. हिट कसला, हॉटच जास्त आहे, सारखा जळ काढत असतो. दादा पण त्याचा राग जाईपर्यंत मी म्हातारा होणार नाही ना रे. राहुल हसला आणि म्हणाला, नाही रे, असं नाही होणार. जा आता झोप, तू जाणार आहेस ना? आणि रोशन म्हणाला, जाणार तर आहे, पण मी काय म्हणतो, वहिनीला घेऊन ये ना दादा माझ्याकडे आसामला. मी तिथे सगळी सोय करतो. मस्त 4 दिवस राहा, हनीमून करा आणि परत या. हे दादा वहिनी छान आहे ना रे, किती सुंदर आहे ना. माझी सोनम पण अशीच आहे, सुंदर, आपल्या घराण्याला शोभेल तशीच. रोहित दादाला मात्र अशीच सुंदर बायको मिळाली की झालं. आणि आता मी ना झोपायला जातो, सोनमच्या कॉलचा टाईम झाला आहे, असं म्हणून रोशन निघाला. आणि जाता जाता थांबला आणि पुन्हा मागे वळून म्हणाला, दादा तुला घाई नाही का बेडरूममध्ये जाण्याची? वहिनीची तब्येत आता ठीक आहे ना? आणि राहुल ओढून ताणून चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला, हो हो, ठीक आहे ती, आता झोपलीच आहे. तू झोप, मीही निघालो रूममध्ये. असं म्हणून जड पावलांनी राहुल तिथेच काही वेळ रेंगाळला. रोहित अजूनही त्याला बघतच होता खिडकीतून. आणि मग बऱ्याच वेळानं राहुल रूममध्ये गेला. दरवाजा लॉक करत सपनाकडे
न बघता सोफ्याकडे बघून तोंड करून झोपला. आणि आता इकडे सकाळी सकाळी म्हणजेच पहाटेच राणी झोपेतून उठली आणि पेपर टाकायला गेली. ती आता दुकान चालवत चालवत पेपर टाकण्याचं कामसुद्धा करत होती. आणि तिच्या भागातली 30-40 घरी सायकलवर पेपर टाकून ती पुन्हा दुकानात बसली. तिचे नातेवाईक तिच्या आईच्या पाठीमागं लागले होते की लग्न करा तिचं, आणि तिच्यासाठी स्थळं घेऊन येत होते. आणि आजही तिला असाच एक स्थळ येणार होतं. आता इकडे रोहितसुद्धा उठला आणि त्याच्याच रूममध्ये तो एक्सरसाइज करत होता आणि डिप्स काढत होता. सपना आता उठली, त्याच्या खिडकीजवळ आली. ती त्याला खिडकीतून बघायला लागली. उघडा आणि शॉर्ट घातलेला रोहित डिप्स काढत होता. त्याचं पूर्ण अंग घामाने लथपथ झालं होतं आणि सपना तिची मादक नजर त्याच्या हॉट बॉडीवरून फिरवत होती. आणि उगीचच तिच्या हृदयाची धडधड वाढली आणि ती भान हरवून त्याच्याकडेच बघत होती. आणि त्याचवेळी एक मुलकरीण आली आणि म्हणाली, वहिनी नाश्ता काय करायचा? तसं रोहितचं लक्ष खिडकीकडे गेलं आणि त्याला सपना दिसली आणि त्याला तिचा प्रचंड राग आला. त्यानं रागातच खिडकी लावून घेतली आणि सपना तिला म्हणाली, अगं हो गं, मी तेच विचारायला आले होते भाऊजींना की नाश्ता काय करूया, पण चल आपण करूया काहीतरी, असं म्हणून ती गेली. आणि आता पोहे केले सपनानं आणि सगळेच नाश्ता करणार होते. कारण आज रविवार होता आणि सगळे घरी होते. रोशनसुद्धा आज जाणार होता. राहुलच्या शेजारी रोहित बसला होता. दोघाही भावांच्या गप्पा सुरू होत्या. इतक्या वेळात राहुलनं सपनाकडे एकदाही बघितलं नाही. त्याचा चेहरा अजूनही तसाच उदास होता. कसलं चैतन्य नव्हतं आणि कसला चेहरा खुल्ला नव्हता त्याचा. आणि त्याला असा उदास बघून मल्हारराव म्हणाले, राहुल काय झालं बाळा? कामाचं खूप प्रेशर आहे का तुझ्यावर? तसं असेल तर सांग, मी अजूनही खंबीर आहे तुझ्या खांद्याला खांदा लावून काम करायला. बाकीच्यांना जी काही मनमानी करायची असेल ती करू दे, असं ते चिडून रोहितकडे बघून म्हणाले. आणि रोहित आता काहीच नाही बोलला. आणि राहुल थोडंसं हसून म्हणाला, नाही बाबा, अजिबात प्रेशर नाही, आणि तुम्हीसुद्धा टेन्शन घेऊ नका, मी सगळं हँडल करतोय. आणि जर मला शक्य नाही झालं ना तर माझे 2 भाऊ आहेत ना माझ्या मदतीला, ते नक्की येतील. हो ना रोहित, रोशन, तुम्ही कराल ना माझी मदत? असं राहुल दोघांकडेही बघून म्हणाला. आणि रोशन लगेच म्हणाला, हो दादा, मी लगेच तुझी मदत करायला येईन तिकडची नोकरी सोडून. पण रोहित काहीच नाही बोलला. आणि मल्हारराव म्हणाले, नुसतं हो म्हणायला सुद्धा जीभ जड जाते वाटतं. आपला मोठा भाऊ काहीतरी विचारतोय, निदान त्याच्या समाधानासाठी तरी म्हणावं हो, असं मल्हारराव रोहितला उद्देशून म्हणाले. आणि रोहित खात खात म्हणाला, मला कोणाला खोट्या आशेला लावायला आवडत नाही, आणि खायला लागला पुढे बघून. सपनाला त्याचा हात सडेतोड आणि डॅशिंग स्वभाव आवडायचा, पण तोच स्वभाव तिलाही नडायचा. आणि मल्हारराव म्हणाले, राहुल, सूनबाईला घेऊन कुठेतरी फिरायला जा 4 दिवस. 4 दिवसांनी काही बिघडत नाही इथं, मी बघतो काय असेल ते. रोहिताच्या आता सुद्धा लक्षात आलं थोडंसं, कदाचित तिला बाहेर घेऊन गेलं तर ती मनातलं बोलेल, आमच्या पती पत्नीच्या नात्याला सुरुवात होईल. पण सपना लगेच म्हणाली, नको बाबा, कशाला? खरंच इथे कामाचं खूप प्रेशर आहे, मला माहीत आहे. तसं राहुलनं आता डोक्यावर हात लावला आणि रोहितनं तिच्याकडे बघून चिडून बघितलं. आणि ती त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, भाऊजी, तुम्हाला घ्या ना पोहे, चांगले झालेत ना? रोहितने हात आडवा लावला आणि म्हणाला, मला नको, राहुल दादाला द्या, आणि इतकं मीठ मला चालत नाही, असं म्हणून तो पोह्यांना नावं ठेवून उठून गेला. सपना आता राहुलला वाढायला गेली. तसं राहुलने सुद्धा हात आडवा लावला आणि म्हणाला, माझंही झालं, मला नको, आणि तोही निघून गेला. आता दोघांच्याही प्लेट अगदी स्वच्छ होत्या. आणि आता जानकीनं मल्हाररावांची प्लेट घेतली खाण्यासाठी आणि सपनाला म्हणाल्या, तूही राहुलची प्लेट घे आणि खा. आणि रोशन आता रडगाणं गात म्हणाला, आई, माझी सोनम कधी येईल माझ्या प्लेटमध्ये खायला? जानकी हसली आणि म्हणाली, येईल हा राजा, नक्की येईल. आणि आता त्याचवेळी सपनानं हात चलाकी करत रोहितची प्लेट हातात घेतली आणि राहुलची खाली ठेवली. आणि राहुलच्या प्लेटमध्ये न खाता रोहितच्या प्लेटमध्ये खायला बसणार होती ती बाई. आणि जानकी म्हणाली, सपना, अगं ती रोहितची प्लेट आहे, तू त्याच्या प्लेटमध्ये का खाशील? त्यामध्ये त्याची होणारी बायको खाईल, तू राहुलच्या प्लेटमध्ये खा. आणि सपना थोडीशी घाबरली आणि म्हणाली, आई, तुम्हाला कसं कळलं की ती प्लेट रोहितची आहे? मला तर कळलंच नाही हो.
आणि जानकी हसली आणि म्हणाली, अगं मुलांच्या खोडी आईलाच माहीत असतात, तसं सवयीसुद्धा आईला माहीत असतात बरं का. राहुल पोहे खाताना मिरची, कांदा, कढीपत्ता सुद्धा सगळं खातो, काहीही शिल्लक ठेवत नाही. आणि रोहित आहे ना, त्याला कढीपत्ता अजिबात आवडत नाही. मिरची मात्र दुसऱ्याच्या ताटातून मागून मागून खातो, म्हणून इतका रागीट आहे ग तो. मग त्यानं रोशनच्या सगळ्या मिरच्या खाल्ल्या होत्या आणि त्याच्या प्लेटमध्ये कढीपत्ता शिल्लक दिसला. आणि म्हणूनच मी ओळखलं कोणाची प्लेट कोणती आहे. आता तू राहुलच्या प्लेटमध्ये खा. सपनानं आता रोहितची प्लेट खाली ठेवली आणि नाईलाजानं राहुलची प्लेट घेतली. त्याच्यात एका बाजूलाच थोडेसे पोहे वाढून घेतले आणि जानकी रोशनसोबत बोलत होती, त्याला काही टिप्स देत होती. आणि सपनानं हळूहळू सरकवत ती प्लेट खालीच पाडली आणि फोडूनच टाकली आणि म्हणाली, अरे बापरे, सॉरी सॉरी, माझी प्लेट पडली. हे नेमकं रोहितनं बघितलं आणि म्हणाला, किती धूर्त आहे ही मुलगी, तिला नक्की माझ्याच प्लेटमध्ये खायचं होतं. आणि हिला काय वाटलं, अशानं मी हिला प्रेम करेल का? कधीच नाही. आणि आता दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा सपनाला रोहितच्या प्लेटमध्ये खायचं होतंच. पण आता रोहितने एक आयडियाच करायला सुरुवात केली. जेवलं की आपली प्लेट धुवून टाकायचं असं त्यानं ठरवलं. आणि दुपारी जेवण झालं आणि पटकन जेवण करून तो प्लेट धुवायला गेला. आता मल्हाररावाने ते बघितलं, थोडेसे हसले आणि जानकीला म्हणाले, बघितलं का जानकी, नाही म्हणजे आपलं काम आपणच करावं, ही सवय कितीही चांगली असली तरी बायको नसली की अशी भांडी धुवायची वेळ येते स्वतःची स्वतः. म्हणून माणसानं लग्न करावं. आणि सगळे हसले, अगदी राहुलसुद्धा थोडंसं हसला. आणि सपनाला मात्र थोडा राग आला होता रोहितचा, त्यानं प्लेट धुतली म्हणून. आणि आता रोहित म्हणाला, आता तरी दादाच्या प्लेटमध्ये तिला खावंच लागेल. मग सपना आता नाटक करत म्हणाली, मला आज भूकच नाही. आई, तुम्ही एकट्यानं जेवण करा. आणि तिनं राहुलच्या प्लेटमध्ये जेवायचं आत्ताही टाळलं आणि हसूनच रोहितकडे बघितलं आणि रोहितने चिडून तिथून निघून गेला. मग आता रोहित आणि राहुल रोशनला सोडायला निघून गेले. आणि इकडे राणीच्या घरी पाहुणे आले. राणी साडी घालून तयार होती, पण तिची इच्छा नव्हती पाहुण्यासमोर जायची. आणि तिनं चहा पोहे आणले होते. आणि मुलाची आई तो चहा बघून म्हणाली, दूध जरा कमीच दिसतंय. आणि हे काय, पोहे किती वातड आहेत. अहो, तुमच्यात खायला प्यायला तरी व्यवस्थित असतं की नाही. उद्या जर तुमच्या मुलीचं माझ्या मुलासोबत लग्न झालं तर असा पाहुणचार करणार आहात का तुम्ही तुमच्या घरी तुमच्या जावयाचा? तुम्हाला माहीत आहे ना, माझा मुलगा सूर्यवंशीच्या पतपेढीत मॅनेजर आहे. 30,000 रुपये पगार आहे. जरा त्याच्याबरोबर त्याच्या रुबाबाला शोभेल असं काहीतरी नाश्ता करायला हवा होता हो. राणीला आता रागच आला आणि तिनं चिडूनच हातातला ट्रे घट्ट पकडला. आणि तिच्या आईचा अपमान तिला सहन नाही झाला. आणि ती म्हणाली, काकू, तुमचा मुलगा सूर्यवंशीच्या एका छोट्याशा पतपेढीत कामाला आहे ना? सूर्यवंशींचा वारस तर नाही जे तुम्ही त्याचा इतका रुबाब सांगताय. आणि त्या बाईला राग आला आणि ती ताडकन उठली आणि म्हणाली, बाई बाई बाई, ही कसली उद्धट मुलगी. अगं, तुझी लायकी तर आहे का सूर्यवंशींच्या मुलानं तुला बघायला यायची? तुझ्या किराणा मालातून महिन्याला तुला त्यांच्या एका चप्पलच्या जोड्या इतके पण पैसे मिळत नसतील. पण माझा मुलगा त्यांच्या पतपेढीत मॅनेजर आहे, कळलं का? चल रे उठ, उगीच यांच्याकडे आलो, अशा 56 जणी भेटतील असं म्हणून ती निघून गेली. आणि राणीसुद्धा म्हणाली, जा जा, आणि हसायला लागली. आणि तिची आई म्हणाली, राणी अगं असं बोलतात का? राणी म्हणाली, मग कसं बोलायचं? हिला हिच्या घरी नीट खायला प्यायला मिळत नसेल म्हणून दुसऱ्याच्या घरी येऊन मापं काढते. आणि आता हे पोहे गेले ना वायाला, काय करू असं म्हणाली. इतक्यात राणीच्या आईला एक फोन आला तिच्या बहिणीचा. आणि पुन्हा दुसरं स्थळ आलं आहे, ते उद्या येतंय असं ती म्हणाली. आणि राणीनं डोक्यावर हातच मारला.